नमस्कार, मी समृद्धी जाधव. स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये. दरवेळेस अधिवेशन म्हटलं की सत्ताधारी पक्षातले आमदार असतील, विरोधकांमधले आमदार असतील, यांच्यामध्ये प्रश्न उत्तरं यावरून अनेकदा खडाजंगी होताना आपण पाहिली आहे. मात्र आज चक्क याच विधान भवनाला एखाद्या आखाड्याचं स्वरूप आलं होतं आणि अक्षरशः गावगुंडांसारखे दोन नेत्यांचे कार्यकर्ते एकमेकांबरोबर भिडलेले पाहायला मिळाले. खरं तर आज कार्यकर्ते जरी भिडले असतील तरी गेल्या 2-3 दिवसांपासून हे दोन्ही नेते सुद्धा आपापसात भिडताना पाहायला मिळत होते. अर्थातच मी बोलतेय जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल. आपण जर पाहिलं तर गेल्या 3-4 दिवसांपासून या दोन्ही नेत्यांमधला जो काही संघर्ष होता तो त्यांच्यापुरता लिमिटेड न राहता आता कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला. एकमेकांचे कॉलर धरून कपडे फाटेपर्यंत विधान भवनामध्ये राडा या कार्यकर्त्यांनी घातला आणि याच सगळ्या विषयावर खरं तर आज आपण बोलणार आहोत. माझ्याबरोबर या लाईव्ह मध्ये माझा सहकारी संकेत देशपांडे सुद्धा आहे. संकेत, काय सांगशील एकंदरीत आजचं जे काही वातावरण आपण पाहिलं, आमदारांचे वाद होत असतील तिथपर्यंत आपण समजू शकतो, मात्र जे सभागृह आहे किंवा विधान भवन आहे ज्यामध्ये खरं तर आमदारांनीच येणं किंवा त्यांचे कोणी स्वीय सहाय्यक वगैरे असतील, पीए असतील, काही 1-2 कार्यकर्त्यांपर्यंत ठीक होतं, मात्र इतक्या मोठ्या मॉबने येणं आणि मारामाऱ्या करणं हे कितपत उचित आहे? काय वाटतं तुला हा सगळा व्हिडिओ पाहून? निश्चितच समृद्धी, मागच्या अनेक वर्षांपासून जर आपण पाहिलं तर अधिवेशन काळामध्ये अधिवेशनात सभागृहात होणाऱ्या कामकाजापेक्षा बाहेर कार्यकर्त्यांनी केलेला राडा किंवा सभागृहात झालेली अनावश्यक विषयांवरची चर्चा या सगळ्यांमुळं अधिवेशन गाजताना आपल्याला पाहायला मिळतात. मग ते नागपूरचं अधिवेशन असो किंवा मुंबईचं अधिवेशन असो, म्हणजे ज्या विषयांचा सर्वसामान्य नागरिकांना काही एक फायदा नाही किंवा त्यांच्या सर्वसामान्य जगण्यामध्ये त्या विषयांचा काही म्हणजे त्याला महत्वच नाही, अशा अनेक विषय अनेकदा सभागृहामध्ये येताना पाहायला मिळतात. दिशा सालियान प्रकरणापासून ते अगदी सलीम कुत्ता प्रकरणापर्यंत. आणि हे अधिवेशन जर आपण पाहिलं निश्चित हे पावसाळी अधिवेशन होतं आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये महत्त्वपूर्ण काही निर्णय होतील, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे डोळ्यासमोर ठेवून अनेक महत्त्वाची विधेयकं जी आहेत ती मंजूर केली जातील असं दिसत होतं, असं वाटत होतं. विरोधी पक्षनेत्याची निवड या अधिवेशनामध्ये होईल असं वाटत होतं. प्रत्यक्षात मात्र जनसुरक्षा विधेयक जर आपण पाहिलं तर हे जनसुरक्षा विधेयक मंजूर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं किंवा मग अनेक विषयांवरचे वार्षिक अहवाल जे आहेत ते सभागृहाच्या पटलावर ठेवले गेले. विधानसभा विरोधी पक्ष नेत्याची निवड झाली ना, कुठल्या महत्त्वपूर्ण विषयावर आजपर्यंत तरी चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. आज महादेव मुंडे प्रकरण घेऊन चर्चा झाली, मात्र हे अधिवेशन सुद्धा सभागृहातल्या अनावश्यक चर्चांनी किंवा सभागृहाबाहेरच्या काही गोष्टींमुळे गाजताना आपल्याला पाहायला मिळत होतं. आणि आज तर अक्षरशः कहरच झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं, कारण विधिमंडळात मध्ये कायदे तयार केले जातात आणि आपण 13 कोटी जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी तिथे जाऊन त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असतात. आणि खरं तर महायुती सरकारनं जसं म्हटलं होतं, महाराष्ट्र आता थांबणार नाही किंवा कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, अशी जी काही प्रचाराची जाहिरात करत होते, आजचं चित्र बघून निश्चितपणे पुन्हा एकदा हेच म्हणावं लागतं की कुठं नेऊन ठेवलाय तर महाराष्ट्र आमचा, अशीच आजची स्थिती जी आहे ती सभागृहामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. तिकडे सभागृह सुरूही होतं समृद्धी, असंही नव्हतं की सभागृह स्थगित झालं होतं किंवा तहकूब झालं होतं. तिकडे सभागृहामध्ये कामकाज सुरू होतं. अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू होती आणि काल जे गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये जे काही वाकयुद्ध झालं, शाब्दिक युद्ध झालं, त्यानंतर आज त्याचे पडसाद इतक्या मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळाले की अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींच्या कार्यालयाच्या इथे जाण्यासाठीचा जो रस्ता आहे त्या मधल्या पॅसेजमध्ये जो राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जसं सांगितलं तसं अध्यक्ष आणि सभापतींच्या कार्यकक्षामध्ये येणारा हा संपूर्ण रस्ता, आणि या ठिकाणी गोपीचंद पडळकरांचे समर्थक आणि जितेंद्र आव्हाडांचे समर्थक एकमेकांमध्ये येतात आणि अक्षरशः गावगुंडांनाही लाजवेल अशा पद्धतीने मारहाण त्या विधान भवनाच्या परिसरामध्ये करतात. निदान आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या वास्तूची गरिमा राखणं गरजेचं होतं, मात्र प्रत्यक्षात असं काहीच झाल्याचं पाहायला मिळालं नाही. ऋषिकेश टकले नावाचा गोपीचंद पडळकरांचा कार्यकर्ता जो जितेंद्र आव्हाडांच्या देशमुख नावाच्या कार्यकर्त्यावर जो आहे तो मारहाण करतो आणि यानंतर सभागृहाला अक्षरशः छावणीचं स्वरूप येताना आपल्याला पाहायला मिळतं. मग लगेच तातडीने जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठक देखील होते. दोन्हीकडनं तीव्र प्रतिक्रिया ज्या आहेत त्या उमटताना पाहायला मिळतात. मात्र आजचं चित्र पाहिल्यानंतर हाच का आपला एक सुसंस्कृत महाराष्ट्र, कारण राजकारणामध्ये सुद्धा सुसंस्कृतपणा आपल्याला पाहायला मिळाला. अगदी म्हणजे नारायण राणे विरोधी पक्ष नेते असताना समृद्धी जयंत पाटलांनी
विरोधी पक्षनेते नारायण राणेंनी शिवून दिलेला कोट घालून राज्याचा अर्थसंकल्प सादर केला होता. हा आपला महाराष्ट्र आहे. जरी काही वैचारिक मतभेद असले तरी मनभेद होऊ न देता खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सभागृहाचं कामकाज चालताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. अगदी म्हणजे संसदीय कार्यमंत्री असताना समृद्धी हर्षवर्धन पाटील जेव्हा संसदीय कार्यमंत्री होते, तेव्हा एक आंदोलन मोठ्या प्रमाणावर सभागृहाच्या बाहेर पेटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्या आंदोलनाची तीव्रता फार मोठी होती. असं असताना स्वतः हर्षवर्धन पाटलांनी मध्यस्थी करत ते आंदोलन मिटवून स्वखर्चाने त्या सगळ्या आंदोलकांना खाऊ पिऊ घातल्याचं सुद्धा आपल्या सुसंस्कृत महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आणि अशा महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्र आहे का, तू जसं सुरुवातीला म्हटली तसं कुस्तीचा आखाडा आहे, इथपर्यंत हे सगळं चित्र जे आहे ते आता पाहायला मिळतंय किंवा त्या अनुषंगाने तसं चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळतात. संकेत, खरं तर आपण पाहिलं तर आज जे काही घडलं हे आजच्या पुरतं मर्यादित नव्हतं. जसं आपण म्हणतोय की आधी बऱ्याच दिवसांपासून हे कुठेतरी धगधगतं होतं हे सगळं वातावरण, आणि ते आज चिघळलेलं पाहायला मिळालं. अर्थात कारण होतं ते या दोन नेत्यांची वक्तव्य, एकमेकांविरोधात सुरू असलेली टीका टिप्पणी, एकमेकांना डिवचून देणं, हे जे काही सुरू होतं त्यामुळे हे सगळं पाहायला मिळालं. संकेत, या सगळ्याची सुरुवात जर आपण पाहिलं तर अक्षरशः जनसुरक्षा विधेयक ज्यावेळेस आलं तेव्हापासूनची झालेली ही सगळी सुरुवात, तेव्हापासून आतापर्यंत संकेत नेमकं काय काय घडलं? निश्चित समृद्धी, जनसुरक्षा विधेयक ज्यावेळी सभागृहाच्या पटलावर ठेवलं गेलं आणि खरं तर जनसुरक्षा विधेयकाला मोठ्या प्रमाणावर विरोध केला जाईल, विरोधी पक्षांकडनं विरोध केला जाईल असं बोललं जात होतं. कारण त्या अगोदर ज्या वेळी जनसुरक्षा विधेयकाची चर्चा झाली त्यावेळी विरोधी पक्षांनी फार आक्रमकतेने बाजू मांडून धरल्याचं पाहायला मिळालं. प्रत्यक्षात मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं 32 मिनिटं 18 सेकंदाचं या विधेयकाच्या अनुषंगाने भाषण होतं आणि त्या भाषणानंतर विरोधकांकडनं सुद्धा विधानसभेमध्ये तर एकमताने विधेयक मंजूर झाल्याचं पाहायला मिळालं. विनोद डिकोले जे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे आमदार आहेत त्यांनी मात्र कडव्या आपला विरोध जो आहे तो दर्शवल्याचं पाहायला मिळालं. बाकी बहुमतातच हे विधेयक पार झालं. तिकडे विधान परिषदेमध्ये सुद्धा हे विधेयक जे आहे ते पार पडल्याचं पाहायला मिळालं. आणि राज्याचे मुख्यमंत्र्यांनी जसं निवेदन करताना म्हटलं होतं तसं नक्षलवादाला आळा घालण्यासाठी आम्ही हे जनसुरक्षा विधेयक जे आहे ते आणलेलं आहे. या जनसुरक्षा विधेयकांवरून मग अर्बन नक्षल हा शब्द घेऊन झालेली टीका टिप्पणी आणि त्याचं 2 आमदारांमध्ये झालेलं वादाचं मधलं रूपांतर आणि त्यातून काल झालेली एकमेकांना शिवराळ भाषेत उच्चारले गेलेले शब्द आणि आज कार्यकर्त्यांनी केलेली मारहाण, हे निश्चितपणे त्या जनसुरक्षा विधेयकापासूनच सुरू झालेली ही कुठेतरी ठिणगी होती. त्या ठिणगीचा आज वणवा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. अर्थात आता विधानसभा अध्यक्ष म्हणून हा अहवाल जो आहे तो विधानसभा अध्यक्षांकडे जाणार आहे आणि विधानसभा अध्यक्ष त्याच्यावर निर्णय घेणार आहेत. मात्र समृद्धी, जरी काही विधानसभा अध्यक्षांनी कारवाई केली तरी आज उद्याचा विधानसभा अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळं कारवाई करून करतील काय असा प्रश्न इथं उपस्थित होताना पाहायला मिळतोय. मग दोन्ही आमदारांचं विधानसभेतनं निलंबन केलं जाणार का, किंवा अशा पद्धतीने सुरक्षा यंत्रणा पुढच्या अधिवेशनामध्ये काही आणखीन खबरदारी घेतली जाणार का? विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांची भूमिका या सगळ्यामध्ये निर्णायक असणार आहे आणि अर्थात ते काय निर्णय घेत आहेत याच्यावर बरीचशी चित्र जे आहेत ते अवलंबून असल्याचं पाहायला मिळतंय. संकेत, आपण जर पाहिलं तर गोपीचंद पडळकर यांनी ज्यावेळी आपण बघितलं की सगळ्यात पहिल्यांदा गोपीचंद पडळकर यांच्याकडून जितेंद्र आव्हाडांवरती टीका झाली, त्यानंतर या टीकेला उत्तर देत मग मंगळसूत्र चोरापर्यंत विषय गेला. त्याच्यानंतर अगदी काल जर आपण पाहिलं तर गोपीचंद पडळकर यांनी जितेंद्र आव्हाड हे समोरून येत आहेत हे पाहून इतक्या जोरात गाडीचा दरवाजा उघडला की तो त्यांना लागला. विशेष म्हणजे त्यांच्याबरोबर असलेले धनंजय देशमुख अर्थात संतोष देशमुखांचे जे बंधू आहेत त्यांना सुद्धा हे लागलं. आणि त्याच्यानंतरही तिथून बाहेर पडताना तुझ्या डॅश डॅश मध्ये दम असेल तर एकटा ये, कुत्रे घेऊन फिरू नको वगैरे इथपर्यंतची ही भाषा बोलली गेली. खरंच या पद्धतीचे नेते महाराष्ट्राने याच्या आधी कधी पाहिलेले नव्हते. हे गेल्या 10 वर्षात वगैरे सुरू झालेली ही इतकी अर्वाच्य भाषा आहे आणि जाणून बुजून कुठेतरी गोपीचंद पडळकरांनी हे सगळं अशा पद्धतीने बोलणं असेल किंवा मग आजही पाहिलं तर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सुरुवात करणं असेल, हे जाणून बुजून कुठे केलं जातं असं वाटतं? निश्चित समृद्धी, म्हणजे मागच्या अनेक वर्षांपासून जर आपण पाहिलं तर खूप आपण सुरुवातीला जसं म्हटलं तसं अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये विधानसभा आणि विधान परिषदेची अधिवेशनं किंवा तिकडेच लोकसभा आणि राज्यसभेतले अधिवेशनं जे आहेत ते अगदी सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा ऐकू वाटायची. कारण इतक्या ऐकाव्या अशा चर्चा ज्या आहेत, अगदी विरोध जरी असेल तरी मग त्या सभागृहामध्ये एकमेकांना कोपळखऱ्या मारणं असेल, त्यातून मग विधेयक मंजूर करून घेणं असेल आणि जनहिताचे निर्णय घेणं असेल, अशा सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये
सभागृहाचं कामकाज चाललेलं या महाराष्ट्रानं जे आहे ते पाहिलेलं आहे. जरी विनोद तावडे नेहमी एक उदाहरण देतात, की जरी मी सभागृहामध्ये विरोध केला, तरी तत्कालीन राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबर अर्थात काँग्रेसच्या त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांबरोबर आम्ही विरोधी पक्षनेते म्हणून एकत्र येऊन आम्ही टिफिन खायचो. एकमेकांमध्ये आम्ही सभागृहात केलेला विरोध सभागृहाच्या बाहेर आल्यानंतर विसरून जायचो. असं असताना म्हणजे मतभेद होते मात्र मनभेद नव्हते. आत्ताच्या कार्यकर्त्यांमध्ये, नेत्यांमध्ये मनभेदच जास्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यातून मग अशा घटना ज्या आहेत त्या घडताना पाहायला मिळतात. अर्थात गोपीचंद पडळकर असतील किंवा जितेंद्र आव्हाड असतील यांना त्या त्या पक्षाच्या वरिष्ठांनी योग्य त्या सूचना जर योग्य वेळीच दिल्या असत्या तर कदाचित आजचा प्रकारच जो आहे तो विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घडला नसता. स्पेसिफिक गोपीचंद पडळकरांचा ज्यावेळी व्हिडिओ व्हायरल झाला त्याच वेळी गोपीचंद पडळकर ज्यांना आपले नेते म्हणवतात ते राज्याचे मुख्यमंत्री आणि ज्यांच्याकडे गृह विभाग सुद्धा आहे आणि विशेष म्हणजे विधी व न्याय विभाग सुद्धा आहे. त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे त्या देवेंद्र फडणवीसांनी वेळीच बोलवून गोपीचंद पडळकरांना याबाबतची समज का दिली नाही किंवा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी याबाबतची समज का दिली नाही, की रवींद्र चव्हाण सुद्धा विधिमंडळाचे सदस्य आहेत, विधानसभेतले सदस्य 4 टर्म निवडून आलेले सदस्य आहेत. असं असताना तुमच्या पक्षाचा आमदार जो पहिल्यांदा खरं तर विधानसभेमध्ये पोहोचला, या अगोदर गोपीचंद पडळकर विधान परिषदेमध्ये होते आणि विधान परिषदेमध्ये सुद्धा मग त्यावेळी नीलम गोऱ्हे आणि गोपीचंद पडळकरांचा झालेला वाद हा सुद्धा महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. असं असताना आमदार कालचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी वेळीच गोपीचंद पडळकरांना याबाबतची समज का दिली नाही किंवा गोपीचंद पडळकरांनी आरे केल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी जे कार्य करत त्यांना दिलेलं उत्तर होतं की मी पण मुंबईत राहतो, मला पण सगळं माहिती आहे. हे सगळं बघितल्यानंतर तिकडे नवीन झालेले प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे असतील किंवा स्वतः शरद पवार यांनी असतील. शरद पवार हे नेहमी या गोष्टीसाठी आग्रही राहिलेले आहेत की विधानसभा असेल, विधान परिषद असेल, राज्यसभा असेल, लोकसभा असेल, इथं जरी विरोध झाला तरी सौहार्दपूर्ण वातावरणातच या विधिमंडळाचं संसदेचं जे आहे ते कामकाज झालं पाहिजे. असं असताना जितेंद्र आव्हाडांना त्यांनी समज का दिली नाही? जर योग्य वेळी वरिष्ठांनी दखल घेतली असती तर निश्चितपणे आजचा प्रकार जो आहे तो घडलाच नसता. संकेत, या सगळ्यामध्ये अतिशय महत्वाचं म्हणजे जेव्हा आता हे सगळं प्रकरण झालेलं आहे याच्यावरती गोपीचंद पडळकर हे तितकंसं बोलताना किंवा जे बोलणं त्यांनी अपेक्षित आहे ते बोलताना दिसत नाही. पत्रकारांच्या प्रश्नांना पण हसून उत्तरं देऊन हा बघूयात, करूयात वगैरे अशा पद्धतीची उडवाउडवीची उत्तरं ते देतात. दुसरीकडे त्यांचाच एक कार्यकर्ता असणारा अमर कोळी नावाचा एक कार्यकर्ता आहे जो थेट जितेंद्र आव्हाडांना मेसेज करतो, त्यांना धमक्या देतो, जीवे मारण्यापर्यंतच्या धमक्या देतो. असं सगळं असताना स्क्रीनशॉट सुद्धा स्वतः जितेंद्र आव्हाड व्हायरल करतात. या सगळ्यावरती सुद्धा गोपीचंद पडळकर बोलत नाहीत किंवा वरिष्ठ बोलत नाहीत, हे किती उचित आहे? अगदी निश्चित समृद्धी यावर जितेंद्र आव्हाडांनी तर आज एक स्क्रीनशॉट सुद्धा शेअर केलेला आहे आणि त्या स्क्रीनशॉटमध्ये आले जे काही मेसेजेस आलेत ते आपण आपल्या प्रेक्षकांना वाचूनही दाखवू शकत नाही. इतक्या आश्लाघ्यान खालच्या भाषेतले मेसेज जे आहेत ते तिथे आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळं अमर कोळी जो त्यांचा कार्यकर्ता आहे जे जितेंद्र आव्हाडांनीच नंतर सांगितलं, तो नंबर देखील त्यांनी शेअर केला. आता त्या कार्यकर्त्याच्या अनुषंगाने सुद्धा गोपीचंद पडळकरांनी खरं तर स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. मात्र गोपीचंद पडळकर त्याबाबत काहीच बोलताना आपल्याला पाहायला मिळाले नाहीत. तुमचा विरोध नक्की एकमेकांना असेल, मात्र अधिवेशन काळामध्ये इतक्या खालच्या पातळीवर जाऊन एखाद्या राज्याच्या मंत्री राहिलेल्या माणसाला तुमचा कार्यकर्ता धमक्या देतो. तुमचे वैचारिक मतभेद जरूर असतील, मात्र तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा व्यसन लावू शकत नाही का? आणि लावल्यानंतर तुम्ही जसं सांगत असता की 40,000च्या मताधिक्यानं जतच्या जनतेने आम्हाला निवडून दिलं, तर जतच्या जनतेने तुम्हाला, जत हा विकासापासून वंचित राहिलेला तालुका आहे समृद्धी, महाराष्ट्रातला सगळ्यात शेवटचा मतदारसंघ 288 क्रमांकाचा मतदारसंघ म्हणून जत मतदारसंघाकडे पाहिलं जातं. जत मतदारसंघामध्ये पाण्याचा प्रश्न असेल, चारा छावणीचा प्रश्न असेल, जनावरांचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, असे कितीतरी प्रश्न आहेत. ते प्रश्न सोडून तुम्ही कुठल्या तरी वेगळ्याच विषयांना फाटा फोडता किंवा तुमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा तिथे आल्यानंतर मुळात इतक्या मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते येत असताना त्यांच्या पाससाठीची शिफारस तुम्हीच केली होती का? की दुसऱ्या कुठल्या पदाधिकाऱ्यांनी केली होती, कार्यकर्त्यांनी केली होती, आमदारांनी केली होती? की इतक्या मोठ्या प्रमाणावर मॉबने कार्यकर्ते आले? असं सगळे प्रश्न जे आहेत ते उपस्थित होताना पाहायला मिळतात. निश्चितच अशा अतिउत्साही कार्यकर्त्यांना व्यसन घालण्याची जबाबदारी सुद्धा आमदार म्हणून गोपीचंद पडळकरांची होती. अर्थात त्यांनी ती का केली नाही
हा सुद्धा एक प्रश्न आहे आणि याबाबत निश्चित आपण सुरुवातीला जसं म्हटलं तसं वरिष्ठांनीच आता दखल घेत या सगळ्या प्रकरणाची वेळी ज्या नेत्यांना जाब विचारणं जे आहे ते गरजेचं आहे. संकेत, आपण जेव्हा बघतो म्हणजे अगदी याच अनुषंगाने माझा एक प्रश्न आहे की आपण जेव्हा बघतो पत्रकारांसाठी सुद्धा जेव्हा हे अधिवेशन कव्हर करण्यासाठी जायचं असतं त्यावेळी आपल्याला सुद्धा आपल्या ऑफिसचं किंवा संपादकांच्या नावाचं एक लेटर लागतं, त्याच्यानंतर आपली ओळखपत्र द्यावी लागतात. हे सगळं झाल्याच्या नंतर आपला एक पास तयार होत असतो. त्यानंतर पत्रकार सुद्धा हे अधिवेशन कव्हर करण्यासाठी जाऊ शकतात. अर्थात त्यासाठी सुद्धा मर्यादित काही पासेस असतात. मात्र जेव्हा कार्यकर्त्यांचा प्रश्न येतोय तेव्हा खरं तर कार्यकर्त्यांना या मर्यादा असल्या पाहिजेत. जे पत्रकार खरं तर अधिवेशन कव्हर करतात, जे पत्रकार तुमचे जे काही अधिवेशनात जे काही घडलेलं आहे ते जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात, त्यांच्यावरती मर्यादा, मात्र कुठल्याही पद्धतीच्या मर्यादा या कार्यकर्त्यांवरती नाही. हेच मुळात किती अनुचित आहे सगळं. आणि अशा पद्धतीने भरमसाठ कार्यकर्त्यांना पासेस देणं आणि त्यांना विनाकारण घेऊन जाणं, बरे हे कार्यकर्ते तिथं जाऊन काहीच करत नाहीत, यांचं तिथे काहीही काम नसतं ना. हे कुठले काय प्रश्न किंवा काही सजेशन्स नेत्यांना देत आहेत असंही काही नाहीये. असं सगळं नसताना केवळ आपल्या मागं कुणीतरी मॉब आहे किंवा आपण लोकप्रिय आहोत असं दाखवण्यासाठी मग हे सगळे कार्यकर्त्यांच्या गराड्यात नेते फिरतात का, हा एक खूप मोठा प्रश्न आहे. आणि खरं तर त्याच अनुषंगाने अशा पद्धतीने कार्यकर्त्यांना जे काही पासेस दिले जातात, हे पासेस एकतर बंद तरी केले पाहिजेत किंवा हे पासेस सुद्धा जसं लिमिटेड पत्रकारांसाठी असतात तशा पद्धतीने या कार्यकर्त्यांचे सुद्धा पासेस काही लिमिटेड केले पाहिजेत की एका नेत्याला 4 पास 5 पास असं काहीतरी केलं पाहिजे असं वाटतं तुला? अगदी निश्चित पद्धतीने समृद्धी केलं पाहिजे. कारण पत्रकार तर तिथे प्रेक्षागृहात जाऊन कुठला राडा करणार नसतात. झालेल्या राड्याचं कव्हरेज जे आहे तेच ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताना आपल्याला पाहायला मिळतात. एक गोष्ट निश्चित आहे की आमदारांच्या पाठीमागे असणारा जनसमुदाय दाखवण्यासाठी आणि जे काही गाव-खेड्यातनं येणारे आमदार, खासदार आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांचा त्यांच्यावर तगादा निश्चितपणे असतो की साहेब आम्हाला एकदा तरी मुंबईला यायचंय, आम्हाला एकदा तरी दिल्लीला यायचंय, आम्हाला एकदा तरी विधानसभा, विधान परिषदेचं कामकाज कसं चालतं हे बघायचं आहे. कार्यकर्त्यांना दिले जाणारे पास आणि त्यासाठी त्या आमदारांनी आणि खासदारांनी केलेली शिफारस, हे सगळं करत असताना आपण कुणाची शिफारस करतोय आणि कुणाला तिथे पास मिळणार आहे, हे याचा विचार देखील त्या आमदार आणि खासदारानं करणं गरजेचं आहे. कारण जरी तुम्ही प्रत्यक्ष या सगळ्यामध्ये नसला, जसं आज झालं गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड हे सभागृहामध्ये होते आणि त्यांचे अतिउत्साही कार्यकर्ते विधान भवनाच्या मधल्या पोर्शनमध्ये येऊन मारामाऱ्या करत होते, एकमेकांवर अक्षरशः म्हणजे शिव्यांची लाखोली वाहत होते. हे सगळं होत असताना तुम्ही शिफारस केली म्हणून ते तिथपर्यंत पोहोचू शकले. तर निश्चितपणे त्या आमदार आणि त्या कासदाराची ही जबाबदारी आहे की आपण शिफारस करतोय, हा आमदार म्हणून कोणता कार्यकर्ता कसा आहे हे निश्चितपणे तुम्हाला माहित असतं. कारण तो तुमचाच कार्यकर्ता असतो. प्रचारापासून सगळ्या यंत्रणा तुमच्या त्यांनी सांभाळलेल्या असतात. असं असताना तुम्ही कोणाची शिफारस करताय आणि कोणाची केली पाहिजे, या कार्यकर्त्याची खरंच तिथं उपयुक्तता आहे का? किंवा याने खरंच ते कामकाज आत्ता बघितलं पाहिजे का? विधानसभेच्या किंवा लोकसभेच्या सेशनमध्ये सगळ्यांचं लक्ष त्या ठिकाणी लागलेलं असतं. अशा ठिकाणी जाऊन हा नवीन कुठला उद्योग करणार नाही ना. हे सगळ्याची जबाबदारी त्या आमदार आणि खासदारांनी करणं गरजेचं आहे. आणि निश्चित याच्यावर विधिमंडळाने लगाम लावणं जे आहे ते गरजेचं आहे की एक आमदार आहे, निश्चितपणे कार्यकर्त्यांच्या इच्छा आहेत, मात्र सगळ्या कार्यकर्त्यांना तिथे जाऊ न देता त्यात आमदार आणि खासदाराला सुद्धा लिमिट घालून तुमचे बाबा 10च कार्यकर्ते तिथे आज येऊ शकतात, तुमचे 15च कार्यकर्ते येऊ शकतात तुमच्या एका शिफारस पत्रावर. असे 288 विधानसभा मतदारसंघांमधल्या आमदारांना जर काही क्रायटेरिया लावून दिला की तुमचे भागातले एवढे कार्यकर्ते आज इथे येऊ शकतात, किंवा विधान परिषदेच्या सुद्धा 78 आमदारांना जे आहे ते तुमच्या सुद्धा एवढेच कार्यकर्ते येऊ शकतात आणि आल्यानंतर ते याच ठिकाणी बसू शकतात अधिवेशन संपेपर्यंत, किंवा मग जी काही ठराविक त्यांना वेळ दिलेली आहे त्या वेळेमध्ये ते इथून जाणार नाहीत, याची खबरदारी तुम्ही शिफारस करताना तुम्हीच करून देणं गरजेचं आहे. हे सगळं केलं तर निश्चितपणे असे प्रकार जे आहेत ते आपल्याला रोखता येऊ शकतात. मग हे अधिवेशन खरं तर वेगळ्याच कारणांनी गाजताना आपल्याला पाहायला मिळतं. त्या संजय गायकवाडांनी टॉवेल बनियांवर केलेली मारहाण, तिकडं संजय शिरसाटांचं प्रकरण आणि आज हे प्रकरण, ही प्रकरणं जर रोखवायची असतील तर त्या आमदार खासदारांनी सत्सद विवेक बुद्धी ठेवून आपलं कामकाज करणं गरजेचं आहे. कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहीपणाला लगाम लावणं गरजेचं आहे. या सगळ्यांवरती बसलेल्या विधिमंडळ सचिवालयाने सुद्धा यावर योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे. नक्कीच संकेत, आपण बघतोय की या सगळ्या प्रकरणानंतर आता
आज जे काही विधिमंडळात जे काही घडलं, खरं तर कामकाजात जे काही घडलं, त्या कामकाजावरती आपण एखादी बातमी करणं अपेक्षित होतं. मात्र असं न करता आज सगळ्याच चॅनल्सला या राड्याच्या, या गोंधळाच्या, या मारामाऱ्यांच्या बातम्या कराव्या लागतायत. हीच मोठी शोकांतिका म्हणावी लागेल, की राज्याचं इतक्या दिवसांनंतर अधिवेशन होतंय आणि अधिवेशन होत असताना अधिवेशनातले तिथले मुद्दे सोडून, तिथली प्रश्न उत्तरं सोडून, विकास कामं सोडून त्या सगळ्या मुद्द्यांना भरकटवून कुठेतरी अशा पद्धतीच्या या मारामाऱ्यांवरती, कुस्तीच्या आखाड्यावरती आम्हाला सुद्धा बोलावं लागतंय. हे खरंच खूप दुर्दैवी आहे. हे सगळंच या नेत्यांना सुद्धा कळणं तितकंच गरजेचं आहे. मुळात जेव्हा कार्यकर्ते भिडत असतात, त्यामागे त्यांचे नेतेच असतात. असं होऊ शकत नाही की नेत्यांना काहीच माहीत नाही, का कोण कार्यकर्ता कसा आहे, कसा नाही. आणि ज्या अर्थी तुमच्या दोघांचे कार्यकर्ते भिडतात, त्या अर्थी ही तुमचीच जबाबदारी आहे. तुम्ही ही जबाबदारी झटकू सुद्धा शकत नाही. आता तुम्ही असंही म्हणू शकत नाही की माझा कार्यकर्ताच नव्हता किंवा मी त्याला मारहाण कर म्हणून सांगितलं नव्हतं. ज्या अर्थी तुमच्या शिफारस पत्रावरती हे कार्यकर्ते तिथे दाखल झाले, त्या अर्थी तुम्ही त्यांची जबाबदारी घेतलेली आहे, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली, असंच आपल्याला म्हणावं लागतंय. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणानंतर तरी जसं संकेतने सुद्धा सांगितलं, त्या पद्धतीने शिफारस करताना सुद्धा कुणाची करायची, किती जणांची करायची आणि ते तिथे खरंच येणं गरजेचं आहे. फक्त फेसबुक, Instagram वरती फोटो टाकण्यापुरती, रील्स करण्यापुरते आम्ही बाबा कामकाज पाहून आलो किंवा आम्ही विधिमंडळात जाऊन आलो, हे दाखवण्यासाठीचे फक्त काही थिल्लर कार्यकर्ते न नेता, खरंच ज्यांची गरज आहे, जे अभ्यासू आहेत किंवा भविष्यात ज्यांना नेते होण्याची संधी आहे किंवा तशी त्यांच्याकडे काही इच्छाशक्ती आहे, अशाच नेत्यांना, अशाच कार्यकर्त्यांना खरं तर या नेत्यांनी सुद्धा आता शिफारस करणं गरजेचं आहे. अर्थात आज जे काही झालं हे होणं अजिबातही अपेक्षित नव्हतं. अशा पद्धतीचं कुठलंच वर्तन हे महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या विधिमंडळाला, सभागृहाला, विधानसभेला कुठेच मंजूर नसणारं हे सगळं वर्तन होतं. त्यामुळे या सगळ्याच्या नंतर आता हे जे कोणी भिडले या सगळ्यांवरती आणि यांचे जे नेते आहेत अर्थात त्यांच्यावरती सुद्धा नेमकी काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुर्तास इथेच थांबूयात. तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.